ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात आत्मकथन, शिवभक्तीचा माझा प्रवास. हं? आपण मागील भागामध्ये ऐकलं की मला स्वतःचं नाव काढता येत नाही. हं? म्हणून मला शाळेमध्ये बाहेर, म्हणजे अंगणामध्ये उन्हामध्ये दिवसभर उभा केलं होतं गुरुजीने. हं? संगमेश्वर नाव काढता येत नाही, संगमेश्वर करायचं म्हणजे काढता येत नाही म्हणून शिक्षा दिली होती मला. हं? आणि माझे आगाऊपणा हे वाढतच चालला होता. घरी तक्रारी यायला लागल्या. हं? आणि तक्रारी येत राहिल्याने मग पुढे काय झालं हे सांगण्यापूर्वी आपण ऐकत आहात आत्मकथन, शिवभक्तीचा माझा प्रवास. यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मंडळी, आता पुढील भाग सुरू करतोय. तर घरच्यांनी ठरवलं की याला आता शाळेतून काढूनच टाका, त्याला शाळेत पाठवायचंच नाही. का पाठवायचं नाही? हा खोड्या करतो, ह्याला काही येत नाही शाळेतलं. हं? असं ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी अगोदरच मला ती आई डबा बी देत नव्हती, काही नव्हतं. त्यांना अगोदरच हौस नव्हती मला शाळेत पाठवायची. त्यात आमचा भर अजून पडला आगाऊपणाचा. खरं सांगू का तुम्हाला, मला शाळा आवडत होती. हो, आवडत नव्हती असं नव्हतं. मला शाळेविषयी आकर्षण होतं. मला शाळेत जाऊ वाटत होतं. मला शाळेत जाणं टाळत नव्हतो. परंतु घरच्या अडमुठ्या गोष्टीमुळे शाळेत पाठवायचं नाही असं ठरवलं. मग आता पुढे काय करायचं? तर आमच्या घरामध्ये माझे मोठे चुलते, मी पाठीमागे पण उल्लेख केलाय त्यांचा, ते एक जाणते होते, जाणकर होते. त्यांच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये ते गाजलेले होते, जाणते, तंत्रमंत्र करणारे. हं? आणि आजूबाजूच्या खेड्यातच नाही तर बऱ्याच इकडे अंबाजोगाईच्या पलीकडे परळी वगैरे, लातूर साईड, अशा ठिकाणापर्यंत ते जात होते. हं? ते गाजलेले होते खूप. आणि ते म्हणजे पूजापाठ करणारे आणि अ, जास्त करून रामायणाचा अभ्यास होता. रामायण ग्रंथ हे दररोज ते वाचतच होते. दररोज काही ना काही वाचायचेच ते रामायणातील. हं? त्यांची पूजा झाली की ते, आणि त्यांचं नाव पण काय होतं, रामचंद्र म्हणून वाचत होते काय मला माहीत नाही, पण ते वाचत होते एवढं माहिती आहे मला. मग ते सर्व फिरायचे, ते फिरायचे दिवसभर भिक्षा इकडं तिकडं, आणि संध्याकाळच्याला रामायण वाचण्यासाठी ते परगावी जायचे. इकडे पाठीमागे आमच्या गांजपूर म्हणून आहे, इकडे साईडला बनकरांजा म्हणून गाव आहे. हं? इथे खूप दिवसापासून रामायण पूर्वी बी चालू होतं. आणि माझे चुलते तिथं वाचण्याकरता, वाचण्यामध्ये एकदम तरबेज होते. एकदम स्वच्छ आवाज, पहाडी आवाज, आणि वाचण्याची लकबच वेगळी होती त्यांची. आणि खूप बारकाईने वाचत होते ते, खूप बारकाईने. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. परंतु घरच्यांनी काय ठरवलं, तर मला शाळेत पाठवायचं नाही. मग काय करायचं, तर मला यांच्याकडे घेऊन गेले, म्हणजे माझ्या चुलत्याकडे. तसं तर मी जात होतो, पण घरी माझ्या आईनं घेऊन आली तिकडं. आणि म्हटली, बघा ह्या गाबड्याला काय. हं? दादा म्हणली, बघा हे गाबडं कसं करायला लागलंय, शाळेत जायला गेलंय, खोड्या करायलंय, असं करायलंय, तसं करायलंय. हं? जरा ह्याचा हात बघा म्हणले. हं? हात बघा म्हणले ती. आता ती नात्यानं माझी आई त्यांची लहान भाऊजाईच लागत होती. अगर मी, त्यांनीच नाव माझं संगमेश्वर ठेवलं होतं. जे का ते गाणगापूरला गेले होते, तिथं त्यांनी संगमेश्वरचं दर्शन घेताना ते माझा जन्म झाला म्हणून माझं नाव संगमेश्वर ठेवलं. ही सर्व गोष्टीही त्यांनीच केलेल्या होत्या. हं? पण त्यांनी नाव ठेवल्यामुळे म्हणजे आई पण त्यांच्यावर थोडीशी हीच होती. कारण एवढं पोरग आगाव असताना ही चांगलं म्हणते त्या पोराला, ही तिला थोडं कुठंतरी मनाला लागत होतं. म्हणून ती रागरागच म्हणली, बघा या गावड्याला, नुसत्या भांडणं आणतो, कुठं कधी शाळेत जायला गेला, असलं करायला तसलं करायला. मग ते आमचे दादा,
थोडी शांत बसले. असं असं केलं, थोडंसं चष्म्यातून असं बघितलं माझ्याकडे. छावड्या इकडे. मग जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. म्हणले माझा छावड्या लय हुशार आहे. आईला लगेच हुशार आहे म्हणून दिवे लावितो, बोंबलत फिरतो, दिवसभर कुठं बी कुत्रे मारीत. हुशार आहे म्हणून का? आईनं म्हणजे आई जरा आगाऊच होती बोलायला. अशा नंतर लेकरं बिघडत येत वगैरे वगैरे काळजी म्हणायची. नाही नाही, बाबूय माझा, असं तोंडून असं बाबूय माझा असं केलं. मग हातात घेतला. म्हणले बाई, ह्याला शाळा शिकवण्याच्या भानगडीत पडायचं नाही, याला हे शिकणार नाही म्हणले. मला चांगलं आठवतंय बरं का ते बोललेलं. हे शिकत नाही म्हणले. मग दादानी बोललं म्हणजे आमच्या घरातला काळ्या पाटीवरली पांढरी रेष होती. ते म्हणून तेच खरं. आईनं निर्णय घेतला शाळेतच पाठवायचं नाही आता. मग अगोदर तिला डबा करायचा कंटाळा, त्यात भर पडली. म्हणजे शाळा शिकत नाही. मग लगेच पप्पाला सांगितलं. म्हणले दादा म्हणले पोरग शाळा शिकत नाही. मग म्हणले आता म्हणले एक शाळा शिकत नाही तर मग काहीतरी लावा ह्याला मार्गी. आता ह्याला आता मग तसं वय होतं का माझं मार्गी लागायसारखं? लहानच होतो ना. पण मग ठीक आहे. मग दादा काय करायले, मग त्यांच्याबरोबर ठेवायले मला. देवदेवाचं काहीतरी. आता ही त्यांना कळलं की हा देवातल्या मार्गातला माणूस आहे. म्हणजे हा मुलगा ही अशा गोष्टी करणार नाही, ही देवातलं आहे. कारण ते भविष्य ह्या गोष्टी चांगली जाणकर होते त्यातले ते. त्यांना ते वाटत असेल कदाचित की हा देवच करणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर शाळेवर ह्याचं लक्ष नाही, इतर गोष्टीवर लक्ष यायचं. आता उन्हाडक्या खोड्या ही करणं हे म्हणजे उपजत गुण आहेत. कसे की लेकरू येते आणि लेकरू खोड्या करतच असतं आणि खोडकर लेकरं पुढे काहीतरी होत असतात, ही त्यांना जाणीव होती त्याची. म्हणून ते काहीच बोलले नाही. पण ते मला आता नियमितपणे त्यांच्याबरोबर घेऊ लागले. मला इकडे तिकडे जाताना, परगावला जाताना बरोबर घेऊन जाऊ लागले. मी छोटाच होतो, खूप छोटा होतो. आणि ज्या दिवशी नसतं त्या दिवशी मला घरी काम लावायला लागले घरची लोक. आई भांडे घासायला लावायची. कर काम, कडू खायला गिळायला लागतं की तुला, भांडे घासायचे. म्हणजे वाईट नाही गोष्ट ती, भांडे घासणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाही. ती आईनं शिकवलं म्हणून आज मला कुठले स्वतः एकट्याला राहायचं असं अवघड जात नाही. आईनं सारवायला शिकवलं. पूर्वी फरशा वगैरे नव्हत्या घरामध्ये. जुन्या काळामध्ये शेणानं सारवायची परवर. पुन्हा चुलीला पोतरा देणं म्हणजे चूलला पण दररोजची करायचं. आईकडलं काम झालं, आईनं आपण आपलं जीव घ्यायचं, जीवाला घ्यायचं, आपण आपलं खायचं, पुन्हा ताट धुवून ठेवायचं. ह्या गोष्टी आईनं शिकवल्या ना, म्हणजे शिकवल्या, मार देऊन शिकवल्या. पुन्हा आंघोळ तर अगोदरच करतो. आंघोळ घालायचा तिला प्रसंगच आला नाही. डुबकी मारायची पाण्यामध्ये जाऊन, हे आमचं ठरलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडिलाकडे येत आलो की वडील मला सकाळी ड्युटी म्हणजे दुकानात मध्ये झोपायला गेलं की मग दुकानामधले सकाळी उठल्या मशनी पुसायच्या. 2-4 मशनी होत्या शिलाईच्या घरामध्ये, म्हणजे ते दुकानात. त्या मशनी पुसून काढायच्या, दररोज पुसायच्या. अशा दररोज साफसफाई करायची, मस्त तिची पूजा करायच्या. आंघोळीला पुन्हा त्याचं म्हणजे पुसून जायचं. पुन्हा परत आले की नंतर आंघोळ केल्यानंतर पूजा करायची मशनीची. हे आमचा दिनक्रम चलत होता. पण तेवढ्यातून सुद्धा आम्ही सांधा पाडत होतो. कुठंतरी डुलकी मारायचीच, कुठतरी पोराकडे जायचं, कुठतरी धुंगाणं काहीतरी करणं, ही उपजत गुण असल्यामुळे आम्ही काही सोडत नव्हतो. ती शेवटी मी लेकरूच होतो. मी काय मोठा नव्हतो.
आणि परत दादाबरोबर संध्याकाळी महाग लागून ती असं दूरचे त्यावेळेस रोड वगैरे नव्हते, चालत जायचं. पावसाळ्याचे काही दिवस असले कसले असले थंडीचे तरी त्यांच्याबरोबर चालत जायचं. मग ते त्यांनाच यायचे, मग खांद्यावर घ्यायचे. ते गेले पोतीला, मग तिथं किती वेळ पोती जवळ आहे तोवर थोडंच, मग थोड्या वेळात झाले की डुलकी लागायची. आता ती दादाबरोबर महाराजाबरोबर पोलगा आल्याला म्हणजे त्यांच्या पुतण्या आहे म्हणून लोक माझा बी लाड करायचे, चहा प्यायला द्यायचे. चहा नको म्हणलं तरी मग ती दूध द्या. मग महाराजाबरोबर आमची बी मेजबानी होत राहिली बी. म्हणून दादाबरोबर जायला मला आवडू लागलं, कारण घरी काही तशा गोष्टी देत नव्हते मला. ते दादाबरोबर गेल्यामुळं बाहेर माझा इंतजाम व्हायचा. महाराजाबरोबरचा पुतण्या आहे त्यांचा, लहान आहे, बाळ आहे, म्हणून मजा असायची. म्हणजे खाया पिया द्यायचे लोक. म्हणजे मग आमच्या दादाला जेवायची सवय नव्हती, फक्त चहाची सवय अति होती. एक 10 मिनिटाला म्हणला चहा तरी ते पित असत. मग त्यांच्याबरोबर आम्हाला बी प्यायचा हा. तीच खोड आता मला पण लागलेली. तर अशा पद्धतीने चालायचं. मग त्यांनी पोतीवर झोपायला लागलं की मांडीवर घेऊन बसायचे आणि पोती वाचायचे. आणि तेच जे संस्कार आहेत धार्मिक, देवाचे संस्कार म्हणतात ना, ते संस्कार मला अशा पद्धतीनं झाले. पोतीला त्यांच्याबरोबर जाणं, भजनाला जाणं, भजन करताना त्यांच्याबरोबरच राहणं. मग ती रात्र रात्र डोळे फुडू फुडू मग मोठे माणसं म्हणायचे, बघा ना किती महाराजाचं पोरग आहे आपलं, ही दादाचा पुतण्या आहे. म्हणले की गुडूस आहे म्हणले, पण किती रात्र रात्र जागराबरोबरच राहतं, पहाटेपर्यंत जागत आहे. कमाल करायचे लोक काही काही वेळेस, की खरंच एवढ्याशा वयात एवढं वळण आहे ह्याला. म्हणजे एवढं आता त्यांना वळण काय माहिती, किती कडूझर माणूस आहे मी ती. मग ते त्यांच्याबरोबर आपला म्हणायचा प्रयत्न करायचा. हे भजण्यात जा, जिथं दादा जातील त्या ठिकाणी जायचो, असं ही सवय लागली मला. असं करता करता मग काय झालं, असंच चालले होते दिवस. त्याच काळामध्ये गावामध्ये रामायण बसवलं, सार्वजनिक रामायण ग्रंथ बसवला मारुतीच्या मंदिरामध्ये. पूर्वीचं मंदिर जुनं होतं ते, म्हणजे आता नाही, आता बांधकाम झालंय चांगलं. तर त्यावेळेस रामायण बसवलं. मग ती रामायण बसवलं की आता ही मला सवय लागलेली होती पोतीला जायची, म्हणजे पोती ऐकायची, ग्रंथ ऐकायची. आणि इकडं दादा पण रामायणच वाचत होते ना, त्याच्यामुळे रामायणामधले ते संस्कार, मारुती, काय राम, सुग्रीव, काय बरेच, रावण, बिभीषण असले बरेच, सीता, हे अंजनी, हे अशा बरेच नावाचं जी कानावर संस्कार झाले होते. आणि मारुती काय करतो, मारुतीच्या खोड्या खूप आवडायच्या मला. आवडता नट मारुती रामायणामधला खूप आवडायचा मला. रामापेक्षा मला मारुती लय आवडायचा. मारुती आवडायचं कारण म्हणजे काय, उड्या मारायचं त्यानं, काहीतरी चमत्कारिक गोष्टी करायचा. त्याचं बालपणातला जो जन्म आहे, सूर्याला धरायला गेलेला, खूप आवडायचं. भुर्रकन उडालेला, खूप मजा यायची ते ऐकायला मला. आणि ते पाठ व्हायचं मला ते. मग असं गावामध्ये रामायण बसवलं, त्यावेळेस मी 7-8 वर्षाचा असेल अंदाजे. तर गावामध्ये रामायण बसविलं. मग रामायणाला मग इकडली सवय दादाची असल्यामुळे मी, दादा पण तिथं वाचायला जायची. मग मी तिथं गावात नव्हते, मग मी माणसात बसायचं, आपलं मोठ्या माणसात हळूहळू दडून असं एवढंसं पांघरून घ्यायचो. पण गप बसत नव्हतो. गप का बसत नव्हतो, मारुतीचा काही आल्ला उल्लेख की बुबुप 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 असं काहीतरी करायचं, नाटक, ओरडायचं. मग ही खोडं पण अजून असं म्हणजे काय काय जे पात्रपण मध्येच अगोदर माहीत असल्यामुळे बोलायचं. हे बाकीच्या ऐकणाऱ्या लोकांना ती खटकत होती गोष्ट, चिडायचे. पर समोर दादा बसलेले त्याची, त्याच्यामुळे थोडं काही दबकायचे. मग अशीच गोष्ट झाली एका दिवशी. मग पोती संपलेली होती आणि जप चालू होता, प्रसाद वाटूस तर जप चालू होता. आणि त्या दिवशी नेमके दादा नव्हते. तेवढी संधी 1-2 माणसांनी साधली. संधी साधली म्हणजे काय, काय केलं,
त्यांनी चालू श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम असं चाललं होतं त्यांचं. तर म्हणलं श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि मोठ्यानं म्हणायला चालू केलं. शेजारच्या माणूस खोठो दिशी गालफाडा दिलं की वाक्याने खालीच झालो मी. इतकं जोरात मारलं मला. मग मारलं की त्यावेळेस लाईट नव्हता, दिव्यावरती तासायचं. मग फाटकीने मारलं, खाली पडलो. मला उई बिन चुई बी करायला गेलं. शाळेला म्हणजे गोसायचं गावडं ओरडतही नसतं. जरा हळू म्हणत नाही का असं म्हणलं, मारलं. पण मी रडलो नाही. पण त्या माणसाचा मनामध्ये इतका राग आला आणि तो राग कसा व्यक्त केला आणि त्याला काय शिक्षा दिली हे तुम्हाला पुढील भागामध्ये ऐकायला भेटेल. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा. हे भाग कसा वाटला तुम्हाला हे अवश्य सांगा. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत.